हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण लॉज ऑफ मोशन पाहू. तर हा सायन्सचा पहिला चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या पुढच्या चॅप्टरसाठी सुद्धा आणि 10वीच्या दृष्टीने सुद्धा आणि 11वी 12वी आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा ह्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा चॅप्टर छोट्या कन्सेप्टपासून बनलेला आहे, जसं की स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय. तर आपण हे एकदम डिटेलमध्ये आणि व्यवस्थित प्रकारे समजून घेऊ की ह्या कन्सेप्ट काय आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट येते ती म्हणजे मोशन. मोशन म्हणजे काय, तर आपल्याला भरपूर ठिकाणी मोशन बघतात. पक्षी उडतोय मोशन आहे, कुठली तरी गाडी रस्त्याने जाती मोशन आहे. तर मोशन म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे. पण मोशन ही कन्सेप्ट रिलेटिव्ह आहे, ही कन्सेप्ट ॲब्सोल्यूट नाही आहे. म्हणजे हे समजण्यासाठी आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊया. जर आपण चंद्रावरती राहत असू तर आपल्याला पृथ्वी कशी दिसेल, मोशनमध्ये वाटेल. आणि आपण राहतो कुठं, पृथ्वीवर, तर आपल्याला चंद्र मोशनमध्ये वाटतो. अजून एक एक्झाम्पल म्हणायचं झालं तर जर एखादी गाडी आपल्या समोरून जाते तर आपल्याला ती काय दिसेल, ती गाडी कशामध्ये, मोशनमध्ये. त्याचऐवजी जर आपण त्या गाडीमध्ये असू तर आपल्याला काय वाटेल, बाहेरची माणसं मोशनमध्ये आहेत आणि त्याच्या आतमध्ये जे गाडीच्या आतमध्ये जे पॅसेंजर असतील ते आपल्याला कसे वाटतील, स्टेडी वाटतील, जर आपण गाडीच्या आतमध्ये असू तर. म्हणजे मोशन ही कन्सेप्ट कशी आहे, रिलेटिव्ह आहे. तर आता आपण पहिल्यांदा कन्सेप्ट पाहूया की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर त्यामधली पहिले पाहूया आपण की डिस्टन्स म्हणजे काय. तर डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर डिस्टन्सची डेफिनेशन आपण कशी सांगणार, ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी. ही त्याचा की पॉइंट झाला. ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय बॉडी. ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय बॉडी. आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय होणार, इट इज अ minimum distance between starting and finish point. It is minimum distance between starting and finish पॉइंट्स. समजलं. डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय बॉडी. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, की इट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिश पॉइंट. आता हे समजण्यासाठी आपण थोडेसे एक्झाम्पल्स घेऊया. इकडे आपण एक्झाम्पल पाहूया. तर आता हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेऊया की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. सपोज एक कोणतरी व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं, 4 मीटर ह्या दिशेने गेला. तर मीटर म्हणजे काय हे पण भरपूर जणांना माहीत नाहीये. तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, मीटर म्हणजे डिस्टन्स केवढं असतं, एवढं डिस्टन्स म्हणजे मीटर असतं. हे सगळ्या मुलांना माहितीच असलं पाहिजे. 1 मीटर डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स असतं. तर 4 मीटर, एखादी व्यक्ती काय झालं, 4 मीटर या दिशेने गेली, 4 मीटर या दिशेने गेली आणि 4 मीटर या दिशेने गेली, 4 मीटर 4 मीटर आणि 4 मीटर गेली. तर ह्या म्हणजे सुरुवातीला कुठं होती, ते ह्या पोझिशनला होता आणि शेवटला कुठं गेला, तो ह्या पोझिशनला गेला. तर या कंडिशनमध्ये त्यांनी टोटल किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, तर आपण इथं खाली लिहू डिस्टन्स. किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी, ह्या ऑब्जेक्टनी नाहीतर या व्यक्तीने, तर 12 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. 4 4 आणि 4 8 आणि 4 12. तर त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 12 मीटर. समजलं डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय बॉडी, की बॉडीने ॲक्च्युअल किती पाथ ट्रॅव्हल केलेला आहे. तसं डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंट काय बघतो, डिस्प्लेसमेंट काय पाहतो, तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिश पॉईंट. तर यातला स्टार्टिंग पॉईंट कोणचा आहे, हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि फिनिश पॉईंट हा आहे. तर स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिश पॉईंट
याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स कुठलं आहे? हे मिनिमम डिस्टन्स आहे ना, मग त्याचं काय होणार, इथून तेवढं मिनिमम डिस्टन्स किती असणार आहे? 4 मीटर. समजते की डिस्प्लेसमेंट काय पाहतं की मिनिमम डिस्टन्स पाहतं स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिश पॉईंट मधलं. समजलं? अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हे पहिले एक्झाम्पल आणि हे आपलं इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. इथं थोडीशी जागा सोडू आपण. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये काय होतं की सपोज एखादा कुठला तरी व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं, ग्राउंडला गोल चक्कर मारून पुन्हा त्याच पोझिशनला आला. त्यांनी काय केलं, ग्राउंडला पूर्ण एक चक्कर मारून पुन्हा त्याच पोझिशनला आणला. सपोज त्या ग्राउंडची रेडियस किती होती? आपण असं कन्सिडर करू, ग्राउंडची रेडियस होती 10 मीटर. बरोबर? तर ह्या व्यक्तीने काय केलंय, पूर्ण ग्राउंडला चक्कर मारून आला. तर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं असणार? तर आपण इथं लिहू डिस्टन्स. त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं असणार? तर हे पूर्ण म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती असतो? 2πr. आता हे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये पाहूया की एरिया ऑफ सर्कल 2π, एरिया ऑफ सर्कल पार स्क्वेअरच का असतो आणि सर्कम्फरन्स 2πrच का असतो. अजून भरपूर जे काही क्वांटिटी आहेत, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, ह्यामध्ये सुद्धा भरपूर जण कन्फ्यूज असतात युनिट कन्व्हर्जन करताना. तर आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट नीट व्यवस्थित पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये बघूया डिस्टन्स काय असतं याचे, तर 2πr. तर आता हे किती होणार, 2 पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रेडियस किती याची 10 आहे. मग याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 62.8 मीटर्स. आणि प्रत्येक ह्याचं युनिट लिहिणं सगळ्यात महत्वाचं आहे. युनिट शिवाय कुठलीच गोष्ट कंप्लीट होत नाही. समजलं? तर डिस्टन्सचं युनिट काय असतं, तर मीटर. डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय असतं, मीटर. तर भरपूर जण म्हणतील मीटरच का, सेंटीमीटर मध्ये पण मेजर करू शकतो, किलोमीटर पण मेजर करू शकतो. पण SI युनिटमध्ये मीटर मेन आहे. सेंटीमीटर, किलोमीटर, मायक्रोमीटर, पण मेन कोण आहे, मीटर आहे. त्यामुळे आपण डिस्टन्सचं SI युनिट काय म्हणतो, मीटर आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं सुद्धा मीटर आहे, कारण डिस्टन्स मीटर मध्येच मेजर करणार ना, मी किती लांब गेलो. नाही तर एखादा व्यक्ती किती लांब गेला, 10 मीटर गेला, 15 मीटर गेला, 1000 मीटर गेला. जेव्हा 1000 मीटर होणार तेव्हा 1 किलोमीटर होणार. तर आता ह्या कंडिशनमध्ये डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी, तर 2πr म्हणजे 62.8 मीटर्स. पण डिस्प्लेसमेंट किती झालं या कंडिशनमध्ये, डिस्प्लेसमेंट किती झालं या कंडिशनमध्ये, तो सुरुवातीला कुठून निघाला, ह्या पॉइंट पासून निघाला आणि शेवटी कुठे येऊन पोहोचला, ह्याच ठिकाणी येऊन पोहोचला. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट काय झालंय का, काहीच झालं नाही. तो जिथं होता तिथंच जाऊन पुन्हा पोहोचलेला आहे. त्यामुळे ह्या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट काहीच झालं नाहीये, कारण इट इज अ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिश पॉईंट. तर स्टार्टिंग आणि फिनिश पॉईंट मध्ये काय डिफरन्स आहे का, सेमच आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट काय होणार याचं, 0 मीटर. समजलं? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही कन्सेप्ट काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. तर आता आपण पाहूया की स्पीड आणि वेलॉसिटी म्हणजे काय. तर स्पीड आणि वेलॉसिटी म्हणजे काय ते पण आपण एकदम व्यवस्थितपणे समजून घेऊ. आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या आपल्याला डेली लाईफमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. असं जवळपास पाहायला गेलं तर स्पीड आणि वेलॉसिटी सेमच आहे. आपण कधी म्हणतो मी स्पीडनी चाललोय, कधी म्हणतो वेलॉसिटीने, तर कधी म्हणत नाही पण आपण मोस्टली स्पीडनीच म्हणतो. पण स्पीड वेलॉसिटीमध्ये थोडंसं कन्फ्युजन असतं. तर आपण ते ह्यांच्यामधील प्रॉपर डिफरन्स काय आहे दोघांमध्ये खूप सारा डिफरन्स आहे, तो आपण आज पाहून घेऊया. पहिल्यांदा पाहूया की स्पीड म्हणजे काय. स्पीड म्हणजे काय असतं, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स डिवाइड बाय टाइम म्हणजे स्पीड. आणि वेलॉसिटी म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. समजलं? स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर यामध्ये डिस्टन्सचं युनिट काय असतं, डिस्टन्सचं युनिट असतं मीटर, आत्ताच आपण पाहिलं. आणि टाइमचं युनिट काय असतं, सेकंड.
मग स्पीडचं युनिट काय बनणार, मीटर पर सेकंड. आणि व्हेलॉसिटीचं पण सेम, डिस्प्लेसमेंट मेजर करतो मीटरमध्ये, टाइम मेजर करतो सेकंडमध्ये. तर यामध्ये युनिट माहीत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि युनिट कसं बनतं, फॉर्म्युल्यानुसारच बनतं, कॉमन सेन्स आहे. हे माहीत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही क्वेश्चनमध्ये जर तुमचं आन्सर आलं मीटर पर सेकंड म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असेल 20, पण त्याला जर तुम्ही युनिटच लावलं नाही तर त्याची काय व्हॅल्यू बनेल का, माझी 20 आहे असं म्हणू शकतो का आपण, माझं 20 वजन आहे, माझं 20 व्हेलॉसिटी आहे, मी 20चा फोर्स लावलेला आहे, माझ्याकडे 20 गाड्या आहेत, काय पण होऊ शकतं. त्यामुळे युनिट लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपण याच्यामध्ये युनिट याला कुठली जेव्हा तुम्ही उत्तर काढता त्यामध्ये त्या शेवटी त्याच्या युनिट पाहिजे. जर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट असणार तर तुम्ही युनिट काय लिहिणार, मीटर लिहिणार. आणि जर स्पीड व्हेलॉसिटी जर तुमचं उत्तर असेल तर त्यामध्ये तुम्ही युनिट मीटर पर सेकंड लिहिणार. समजलं. आता आपण याचा अर्थ समजून घेऊ की स्पीडचं युनिट काय, मीटर पर सेकंड. तर याचा अर्थ काय, मीटर पर सेकंड, याचा अर्थ काय, त्या युनिटला पण एक अर्थ असतो. आता हे समजण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की एखादा कोणतरी राम श्याम कोणी पण असेल तर तो गाडी घेऊन चाललेला आहे, ह्या दिशेने गाडी घेऊन चाललेला आहे. तर हा काय करतोय की जवळपास 10 मीटर आपण इथे लिहूया, 10 मीटर डिस्टन्स हा राम नाही तर श्याम काय करतोय, 10 मीटर डिस्टन्स 5 सेकंदामध्ये कंप्लीट करतोय. म्हणजे टी इज इक्वल टू किती झाले, 5 सेकंड. आणि किती डिस्टन्स त्यांनी कव्हर केलंय रामनी, तर 10 मीटर. तर ह्या कंडिशनमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही सेमच असणार, कारण ते कुठल्या लाईनीने जाते, स्ट्रेट लाईनीने जाते. कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेमच असणार जेव्हा ते आपण पुढे पाहूया. तर ह्या कंडिशनमध्ये व्हेलॉसिटी काय बनणार त्याची, नाही तर स्पीड काय बनणार आहे त्याचं, 10. कारण काय, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स किती आहे 10 आणि टाइम किती आहे 5. मग किती येतं 2 मीटर पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो राम प्रत्येक सेकंडला किती डिस्टन्स कव्हर करतोय, तर 2 मीटर. हे व्हेलॉसिटीचा मिनिंग आहे. त्याचा मिनिंग समजून घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा. जेव्हा मी म्हणाल माझी व्हेलॉसिटी 4 मीटर पर सेकंड आहे, त्याचा अर्थ काय झाला, 4 मीटर पर सेकंड. म्हणजे मी 1 सेकंडला किती डिस्टन्स कव्हर करतोय, तर 4 मीटर. जर माझी व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड असेल तर मी एका सेकंडला किती डिस्टन्स कव्हर करणार, 10. समजलं. तसंच आपण जेव्हा भरपूर जण जे गाडी चालवत असेल त्यांना माहिती असेल तर स्पीड इंडिकेटरवरती काय असतं, 30 किलोमीटर पर आवर. ती जे दाखवलेलं असतं 30, 20, जे काय असतं 20, 60, हे जे काय दाखवलेलं असतं स्पीड इंडिकेटरवरती ते काय असतं, तर किलोमीटर पर आवर असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर मी 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी जर गाडी चालवते, याचा अर्थ काय झाला, तर मी एका तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर करू शकतो, तर मी एका तासामध्ये 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करू शकतो. त्याचा अर्थ काय झाला, 60 किलोमीटर पर आवर. समजलं. जर 30 किलोमीटर पर आवर असेल तर मी एका तासात किती डिस्टन्स कव्हर करेल, 30 करेल. समजलं. तर आता आपण पाहिलेलं आहे की डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर स्पीड काय असतं हे पण तुम्हाला आता समजलेलं आहे. तर आपण ह्याच एक्झाम्पलमध्ये पाहूया की स्पीड आणि व्हेलॉसिटी कसं वेगवेगळं असतं ते. आता ह्या कंडिशनमध्ये जो काही व्यक्ती होता तो इकडं गेला आणि या पोझिशनला येऊन थांबला. तर ह्या कंडिशनमध्ये स्पीड काय असेल, ह्या कंडिशनमध्ये स्पीड काय असेल, तर डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स डिवाइड बाय टाइम, स्पीड म्हणजे डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. ह्या कंडिशनमध्ये डिस्टन्स किती कव्हर केले, 4, 4, 4 म्हणजे किती, 12 मीटर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेले. आणि टाइम किती लागलेला आहे असं आपण कन्सिडर करू. हे सगळे कंडिशन व्हायला त्याला जवळपास 3 नाही तर आपण 2 सेकंद पकडूया. ह्या कंडिशन त्याला पूर्ण इथून इथपर्यंत याला किती, 2 सेकंद लागलेले आहेत. तर त्याची हे किती होणार आहे, टाइम किती झाला, 2 सेकंड. मग किती झालं, 6 मीटर पर सेकंड. म्हणजे हा व्यक्ती एका सेकंदाला किती जातोय, 6 मीटर जातोय. 6 मीटर. समजलं. 6 मीटर पर सेकंड त्याचं स्पीड आलं. तर व्हेलॉसिटी किती असणार आहे या कंडिशनमध्ये, तर व्हेलॉसिटी काय फक्त डिस्प्लेसमेंट, फक्त डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती झालंय, इथून ते इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. कारण डिस्प्लेसमेंट बाकीचं काय बघत नाही, तो कुठं जाऊन आला, तो फक्त फायनल पॉईंट आणि इनिशियल पॉईंट मधलं मिनिमम डिस्टन्स पाहतो.
त्यामुळे या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे 4 मीटर्स आणि टाइम किती लागलेला आहे आपल्याला 2 सेकंड्स. म्हणजे या कंडिशनमध्ये वेलॉसिटी किती आली आहे 2 मीटर पर सेकंड. समजलं. स्पीड आणि वेलॉसिटी वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तसंच या कंडिशनमध्ये स्पीड किती असणार आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 62.8 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार 31.4 मीटर पर सेकंड. हे स्पीड असणार. आणि वेलॉसिटी किती असणार डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती झाले 0, त्यामुळं 0च येणार वेलॉसिटी. समजलं. स्पीड आणि वेलॉसिटी टोटल डिफरंट कन्सेप्ट आहेत. आता ह्या संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजल्या. त्याचबरोबर ह्यासाठी अजून एक कन्सेप्ट लागते. तर ती म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. तर काय असतं स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. तर जी स्केलर क्वांटिटी असते त्याला फक्त काय असतं मॅग्निट्यूड असते आणि जी वेक्टर क्वांटिटी असते त्याला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. आता हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं की माझं वजन 65 किलो आहे. तर मला कोणी विचारू शकतं का तुमचं 65 किलो वजन कुठल्या डायरेक्शनला आहे, कोणीच नाही विचारू शकत. म्हणजे वजनाला फक्त काय आहे मॅग्निट्यूड आहे. समजलं. तसंच त्याचबरोबर जर आपण हे बघितलं स्पीड, मी जर सांगितलं माझं वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे तर समोरचा विचारू शकतो कुठल्या डायरेक्शनला आहे. समजलं ना. जसं की फोर्स जर कोणी विचारलं, मी सांगितलं माझा फोर्स जर 5 न्यूटन आहे तर लोक विचारू शकतात ना कुठल्या डायरेक्शनला फोर्स लावतोय मी, इकडे लावतोय इकडे लावतोय इकडे लावतोय वर लावतोय खाली लावतोय, कुठं लावतोय तू फोर्स. म्हणजे ज्याच्या डायरेक्शन इम्पॉर्टंट असते त्याला आपण काय म्हणणार वेक्टर क्वांटिटी. आणि ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असते त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार स्केलर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी मध्ये काय असती एक मॅग्निट्यूड असती फक्त आणि वेक्टर मध्ये काय असती त्याची मॅग्निट्यूड पण असती. मॅग्निट्यूड म्हणजे काय एखादी व्हॅल्यू आणि काय असतं डायरेक्शन पण असते. मग वेक्टर क्वांटिटी मध्ये काय बनतं वेलॉसिटी बनते, अजून फोर्स बनतो. तर आपण ह्याच्यावरनं काय समजून घेऊ शकतो की स्पीड कुठली क्वांटिटी आहे, स्पीड डायरेक्शनचं काय पाहत नाही, डायरेक्शन कुठली आहे, त्यामुळे ही कुठली क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे. लक्ष ठेवायचं ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे फक्त व्हॅल्यू आहे ती म्हणजे स्केलर आणि ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि एखादी डायरेक्शन पण आहे त्याला आपण म्हणणार वेक्टर. तर वेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. एक्झाम मध्ये फिल इन द ब्लँक्सला हे विचारू शकतात. तर आता आपण पाहूया की ही जे स्पीड वेलॉसिटी आहे जर आपण रस्त्याने एका स्ट्रेट रस्त्याने चालू असेल, म्हणजे जर आपण गाडी घेऊन चाललोय एकदम स्ट्रेट रस्त्याने चालू आहे तर अशा कंडिशनमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेमच असतं. म्हणजे ते समजण्यासाठी आपण इथं थोडीशी डायग्राम काढूया की एकदम स्ट्रेट रोड आहे आणि याच्यावरनं तुम्ही चाललेला आहेत, एका स्ट्रेट रोडवरनं तुम्ही चाललेला आहेत. तर या कंडिशनमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे सेम असणार आहे. त्यामुळे या कंडिशनमध्ये स्पीड आणि वेलॉसिटी काय बनतं सेमच बनतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेमच असणार आहे कारण तो जो काय ऑब्जेक्ट आहे तो काय चाललेला आहे सरळ चाललेला आहे. त्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे सेमच असणार आहे. पण याच ऐवजी जर आपण टर्न मारला, गाडीने जर आपण टर्न मारला तर टर्न जेव्हा मारू त्यावेळेस आपण कसे जाणार आहोत असे जाणार आहोत. तर ह्या कंडिशनमध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम असणार आहे का तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम नसणार आहे. कारण डिस्टन्स काय असणार तर इथून इथपर्यंत जे काही टोटल डिस्टन्स आहे ते असणार तुमचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय पाहणार फक्त इथून ते इथपर्यंत असणार. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगवेगळं असणार आहे जेव्हा आपण टर्न मारतो तेव्हा. मग डिस्टन्स डिस्प्लेसमेंट जर चेंज झालं तर काय स्पीड आणि वेलॉसिटी सुद्धा चेंज होणार. त्यामुळे याच्यावरनं काय समजू शकतो आपण जर आपण एखाद्या सरळ रोडनी चाललो असेल तर स्पीड आणि वेलॉसिटी ह्या दोन्ही सुद्धा इक्वल असतात. आणि त्याच ऐवजी जर आपण गाडीने जर टर्न मारला तर
त्याची स्पीड आणि वेलॉसिटी ह्या डिफरंट असतात. ह्या पण फिल इन द ब्लँक्समध्ये सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. तर त्याचं कारण काय समजलं तुम्हाला? तर आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी म्हणजे काय ह्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की ॲक्सेलरेशन म्हणजे काय, लॉ ऑफ मोशन म्हणजे काय, त्याची इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे काय, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पाहिजेत आपल्याला. तर हे सगळे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात.